श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. 2 दिवस आरूच्या बाबांना खोकला लागला होता. एकसारखे खोकत होते. म्हटले त्यांना काढा करून द्यावा. आपल्याला काही किरकोळ खोकला सर्दी झाली तर लगेच आपण दवाखान्यात पळतो आणि लगेच औषध घेतल्यामुळे तुम्हाला बरंही वाटतं. पण त्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. तुमच्या शरीराला स्वतःची ताकद वापरून त्या रोगांशी लढायला वावच मिळत नाही. म्हणून यासाठी काही घरगुती उपाय आपण नक्कीच करू शकतो. काढ्यासाठी पहिला आपल्याला तुळशीची पाने तोडून ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर एका छोट्या पातेल्यामध्ये 2 कप पाणी टाकायचे आहे. मग तुळशीची पाने, लवंग, दालचिनी, काळे मिरे हे एकत्र पातेल्यामध्ये टाकायचे. त्यानंतर थोडे आलं टाकायचे. 1 लसूण टाकायचा. लसूण खूप गुणवर्धक आहे. आणि मग आपल्याला टाकायची आहे हळद. हळद ही अँटीबॅक्टेरियल असते. या काढ्यात हळद खूप महत्त्वाची आहे. आणि हे मिश्रण 2 कपचे जोपर्यंत 1 कप होत नाही तोपर्यंत आटवायचे आहे. अशी उकळी आली की त्यात लहान गुळाचा खडा टाकायचा. सेंद्रिय गुळ असेल तर उत्तमच, कारण गुळ हा कफनाशक आहे. 1 कप झाल्यावर गाळून घ्यायचा आणि अर्धा कप प्यायला द्यायचा आणि अर्धा कप दुपारी प्यायचा. हा काढा सलग 3 ते 4 दिवस दिला तर सर्दी खोकला यापासून बऱ्यापैकी आराम पडतो. जर खोकला 3-4 दिवसापेक्षा कमी नाही आला तर मात्र डॉक्टरांशी भेट घ्यायची, कारण हा काढा रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आहे. जर जास्तच प्रमाणात खोकला असेल तर त्याचं कारण दुसरंही असू शकतं. किरकोळ खोकला, सर्दी, कफ असेल तर हा काढा जरूर ट्राय करा. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.